जे कोणी मराठी स्कूलमध्ये शिकलात त्यासाठी मूवी खूप असं हार्ट टचिंग आहे. मी आता इमोशनल होतोय. सर्व काही गोष्टी, शाळेची मेमरी, सर्व काही गोष्टी आठवतात आणि कसं सांगू तुम्ही समजत नाही. असं आता मला मन भरून आलं बोलता बोलता माझं. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असाल. मी आलो आज माझ्या वडराईच्या घरी. रात्रीच आलो होतो वडराईच्या घरी. तुम्ही कालची व्हिडिओ पाहिले असेल. आता वाजले 9:20 झालेत आणि पण मस्त सकाळ सकाळ ब्रेकफास्ट बनवते, नाश्ता बनवते. काय बनवतो दाखवतो. मस्त परपुडा गेलेत. काही लोक बागऱ्या म्हणतात, काही लोक परपुडा म्हणतात, काही लोक डोसा सुद्धा म्हणतात या गोष्टींना. आणि हे आणि मस्त बोंबीलचं कालवण आहे आमच्याकडे रात्रीचं. मी रात्री जेवलो नाही तर तेच आहे. मस्त नाश्त्यामध्ये ते खाऊन घेतोय व्यवस्थित. आणि आज काय संडे आहे. संडे असल्यामुळे नक्ष सकाळी उठून 8 वाजता उठून गेलाय गावात फिरायला. म्हणजे तो त्याच्या इकडे तिकडे गावात फिरतो मित्रांसोबत खेळण्यासाठी. आता कुठे गेलाय काय गेलाय माहिती नाही. आता तो गेलाय बघा 9:20 झालं. तो डायरेक्ट आता येईल दुपारी जेवायला. तो इथे आला की त्याची मजा असतो. मस्त फिरतोय, मजा करतो. माझं पण तेच आहे. तर नाश्ता करायचा, थोडं हालचाल बघायचं, तालमाल बघायचा आणि निघून जायचं कुठेतरी मित्रांसोबत. बघायचं आजचा अजूनपर्यंत काही प्लॅन डिसाईड नाही झालंय. कारण की आज पल्लवी नाही आहे, परंतु जाते नवापूरला त्याच्या मामाच्या मुलीला सोडण्यासाठी. तर एकटाच मी घरी असणार आहे. मग कुठे जायचं, काय करायचं तर प्लॅन मला व्हिडिओमध्ये समजेलच. चल भाई चल, खा लवकर. चल पण बघ सकाळ सकाळ मॅच करत आहे. वा वा, पिटगाल. हे बघा मस्त बोंबीलचं कालवण, बांबू के बोंबीलचं कालवण आहे आणि परपुडा घेतात. वा चल, याला बघायला फिरायला लागतं गावात. कुठे फिरतोय, खेळतोय गावात असला की याला बघत फिरला. चल आपला मूवी बघायला जायचं आहे. पावडर इकडे चेहरा फुसू तिकडे. थांब काय ना तिकडे ये आणि फुसू. अरे पावडर फुसू आहे ना. किती लागली इकडे, थोडंसं फुसू. पूर्ण असं वाईट केलं त्याने. हा आईने रे तेच. चला झालं तू. ओके चला मराठी मूवी बघायला होता मी भुईसरला. आता कारण निघतोय 12चा शो आहे. पण टाइम झाला इकडेच 11:10. चल लवकर. हा असू दे. चल जांबू बघा किती आले. जांबू वाईट जांबू आहेत भरपूर. पूर्ण झाड भरला यार. हे बघा ना, कच्चे आहेत अजूनपर्यंत. 11:20 झालेत आणि अजूनपर्यंत गावातच आहेत ना. कधी पोचणार आपण भविष्याला. आता जातोय भविष्याला मूवी बघण्यासाठी. काय रे, क्रांती ज्योती विद्यालय म्हणून असं मूवी आहे, मराठी मूवी. ते बघण्यासाठी झालंय. भरपूर फेमस आहे. भरपूर मूवी लागून भरपूर टाइम सुद्धा झाला. आम्हाला काही टाइम भेटत नाही. तर म्हटलं आज संडे आहे, फ्री आहे, घरीच आहे. तर म्हटलं मूवी बघण्यासाठी जाऊयात. गाडी इंजिन गरम होत आहे. तसं गरम आहे तसं लगेच जाणार भविष्याला. आणि काच बघ किती माकली आहे, दिसतंय क्लिअरली. लांबोगिनी आता ती असेल कुठेतरी चांगलं ज्याच्यामध्ये भरपूर पैसा द्यायला असेल लांबोगिनीला. आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल खूप कमी झालंय. रिझर्वला लागलं गाडी. म्हटलं पेट्रोल टाकलं. हा मुंबईला असेल लांबोगिनी. कुठे? रोनाल्डोच्या घरी असेल लांबोगिनी. मग किती पैसा रोनाल्डोकडे. हो ना. बाईला आजकाल माहिती नाही गाडीचा एवढा काय शॉक लागलाय. गाडी करतोस नुसतं. घेऊ गाडी घेऊ आपण. वाजले किती बघा 11:35 झाले. माझं आज मूवी बघता 5 मिनिटं आमचं जाणार असं वाटतं मला. आणि हा पेट्रोल टाकून कधी निघेल काय माहिती नाही. डिझेल टाकला टेम्पो उभा आहे कधीपासून, तो निघत नाही अजूनपर्यंत. चला चाललंय आता. गाडीवर पेट्रोल टाकलंय, हाफ टँक झाली आहे. आणि सीएनजी साठी बघा भरपूर मोठी लाईन आहे. सीएनजी साठी लाईन दाखवतो. पालघरमध्ये सीएनजी साठी लाईन किती असते. एक मिनिट दाखवतो. ही बघा ही जी लाईन आहे सीएनजी साठी आहे, एवढी मोठी. गाडीमध्ये टाकता खूप टाइमपास होतो. म्हणून म्हटलं चला पटकन निघतो तो भोसला जाण्यासाठी. गाडीकडे पार्क केले झाडाखाली. करेक्ट 12 वाजले आणि 12चा शो आहे. पार्किंग केली गाडी. चल लवकर चालू होईल लवकर. टायमावर धावतो कसा मूवी बघला. शिक्षणापेक्षा सुविधा महत्वाच्या आहेत. इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण चांगलं. का आता खा मजा कर म्हणजे उच्च. 3:15 वाजले. जस्ट मूवी बघून निघालो मी आता. क्रांती ज्योती विद्यालय मूवी पाहिला
आणि जो मूवी आहे ज्याने कोणी पाहिला नसेल मराठी मूवी आणि जे कोणी मराठी स्कूलमध्ये शिकलात त्यासाठी मूवी खूप असं हार्ट टचिंग आहे. जसं मी आता इमोशनल होतोय. सर्व काही गोष्टी शाळेची मेमरी सर्व काही गोष्टी आठवतात आणि कसं सांगू तुम्ही समजत नाही. असं आता मला मन भरून आलं बोलता बोलता माझं. खूप असं इमोशनल होतं. खूप रडायला येतं मूवी बघता बघता. म्हणजे आपण आपल्या मुलांना किंवा आपली मराठी स्कूल आपण ज्या शाळेमध्ये शिकलोय त्या स्कूलमध्ये आता कुणी जात नाहीत. ते स्कूल जशी मी माझ्या मराठी स्कूलमध्ये शिकलोय वडराईमध्ये त्यामध्ये स्कूलची परिस्थिती खूप खराब आहे. त्यामध्ये जास्त टीचर सुद्धा नाही आहेत. आम्ही 1-2 वेळा गेलो पण होतो स्कूलमध्ये. म्हणजे बोलतो ना की खूप इमोशनल आहे. खूप जास्त इमोशनल मूवी आणि मला तर असं खूप असं रडायला आलं आणि आताही माझं मन असं भरून आलंय. हसतोय पण ठीक आहे इट्स ओके. चला निघत आपण. जास्त काय बोलून फायदा नाही. तुमच्यासमोर इमोशनल झालं मी तर तुम्हाला असं चुकीचं वाटेल किंवा तुम्हाला वाटेल की इमोशनल होतो उगीच रडतो. ठीक आहे टाइम बघा 5:30 वाजलेच. लगेचच निघतो. जातो आता मी घरी डायरेक्टली वडरायला. जेवायला बघा माझं सुक्का काटाच आहे ना. सुका काटा आहे आणि बटाटा आणि तेंडली. एक नंबर जेवण आहे. गरम गरम केले. वाजलेत 3:30 वाजलेत. 3:30 वाजता मी जेवतोय. सूर्य बघा कसला भारी दिसतोय यार. 6 वाजलेत आणि आता मी समुद्रावर आलोय फुटबॉल खेळण्यासाठी. मुलं खेळायला लागले असेल की नाही माहिती नाही. आणि मी आले मस्त झोपलो होतो. मुली बघून आलो जेवलो डायरेक्ट झोपलोय. आता आलाय समुद्रावर. हा सनसेट बघून मस्त वाटत यार. काय चाललं तुमची मस्त जगांची. हा काय चाललंय. चला जेवढा तू जेवतोय काय मग आई सांग काय केलं आईने जेवायला. चला चला जेवणार तू जेवतोय. नाही 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 का अक्षय काय मस्त करंदी केलं ना तू. चिकन क्रिस्पी. हा तू खा. मी मस्त खाणार आहे. फिश खाणार आहे. मग काय ते हा भाजी नाही करंदी आहे ती. मावरा आहे ते. अरे चल जेव चल. छोटावाला प्रॉन्स आहे ते. छोटावाला प्रॉन्स आहे बघ. छोटावाला प्रॉन्स आहे. चल बस चल बस चल. काय बोलतो ना अशी काय खात कोणा माहिती नाही त्याला मच्छी काय असतं ते. तू ठेवती रिंग घेऊ नको इकडे दे. तुझी आहे ती. टाइम बघा 9 वाजून 10 मिनिट झालेच आणि फायनली आम्ही निघतो आता वडरावरून पालघर जाण्यासाठी. चला पटकन जाऊयात पालघरला. घरी आले आम्ही आता. नक्षल असं उचलून घेऊन जायला लागलं मला. चढपर्यंत झोपलाय गाडीमध्ये झोपला. पुरा दिवस खेळतो. पुरा दिवस गावाला फिरतो इकडे तिकडे तिकडे. आणि गाडी चालू केली लगेच 2 मिनिटात झोपून गेला. थर्ड फ्लोर पण चढणं म्हणजे भाई अवघड आहे खूप. पुन्हा सर्व बॅग घेतलेत मी आता घेऊन चढतोय. हलूमध्ये निघालो. मस्त बीएड केली तुम्ही व्यवस्थित. कारण की आज उद्या मंडे आहे तर मंडेला ऑफिसमध्ये जावं लागणार आहे रेडी होऊन. तर म्हणून आज रेडी चालू आहे. चला घरी आपण पडू पण झोपले असेल. नक्ष झोपलाच आहे. पडू पण झोपले असेल. तर हा ब्लॉग नुकतेच संपवतो. हा शॉर्टली सिम्पल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. लवकरच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गुड नाईट.